बघू ठेव. बघा गाईस, स्केल कुठे? हा ठेव ना मग. हे बघा किती जास्त दप्तर आहे आणि सजीव बघा. बरं आहे की सोडायला घ्यायला जावं लागतं, म्हणून नाही तर पोरगाचं ती पाठच मोडून जाईल. किती नोटबुक आहे? 6 नोटबुक आणि 6 बुक्स आहे. किती झाले? 12. तर एवढं सारं ओझं घेऊन जायचं, तर एवढं लहान असताना, एवढ्या लहान वयात एवढं ओझं घेऊन जाणं चांगलं नाही. पण आता काय करणार आहे माझं पिल्लू. बेबी ती एक कॉम्प्युटरची आहे ना, तुम्ही लिहिलेलं होतं, ती काढ, ती घेऊन जाय, त्याच्यात लिहायला लावेल कदाचित. ग्रामर नाही ग, कॉम्प्युटरचं एकदा लिहिलं होतं बघ तुम्ही, कोणत्या तरी नोटबुकमध्ये लिहिलं होतं ना, चेक कर. हे चेक कर बरं. हां हेच आहे. ते टाक. हे झाले पूर्ण 13. तर एवढं ओझं ना पूर्ण पाठ टेकून जाते त्याची. त्याच्यात काय लिहायला लावते? तर लिहायचं नाही तर राहून द्यायचं. हां नंतर टीचर सांगेल तेव्हा. ठेव ते. आणि परत इकडं बॉटल होऊन जाते, टिफिन होऊन जातं आहे पूर्ण. मला तरी वाटतं ते 10 किलो भरेल किंवा 7-8 किलो तरी भरेल या बॅगची. तर एवढं घेऊन जायला मला तर माझा जीवच कसा होतो हिला बघून. कंपास राहिले अजून ते बाय. काय करा. तर असं असतं आता सध्या. आता थर्डमध्ये गेली तरी म्हणजे थर्डमध्ये तर आता 2 सब्जेक्ट वाढले, तिचे EVS फर्स्ट आणि सेकंडचं वाढलेलं आहे. परत कॉम्प्युटर असतं, परत ग्रामर असतं. तर आज कॉम्प्युटरचं आहे तास, म्हणून ती कॉम्प्युटरचं पण घेऊन चालली. आणि नाही घेऊन गेलं तर अजून तिकडं शिकवलं मग ती अजून लिहिणार कुठं, किंवा बुक्स तर पाहिजे, नोटबुक्स आणि बुक्स दोघं पाहिजे. तर माझा जीव कसं तरी होतो तिचं, एवढं ओझं घेऊन जाते ना असं पाठीवर. आणि ऑलरेडी तिची तब्येत एकदम बारीक आहे, तब्येतच वाढत नाही तिची. चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना सांग बेटा. गुड मॉर्निंग. आजचं दप्तर खूपच जास्त फुल झालेलं आहे बेबी. आणि तू काय करायचं, जायचं आणि बॅग आहे ना जेमतेम, आणि नाही, 2nd फ्लोअरवर आहे ना ग, 2nd फ्लोअरवर आहे. तर जेमतेम घेऊन जाते. गुडघे दुखतात सांगत होती ते एका दिवशी. आणि काय करणार आहे ते काय सांगू शकत नाही. उचलून बघ ग पिलू किती जड आहे हे. तिच्याकडनं उचललं सुद्धा जात नाही ते हे. तरी ती घेऊन जाते. जास्त उचलायचं नाही, तेवढं हलकं नाही ते. अजून टिफिन राहिले. हलकं वाटतंय ते टिफिन. आणि बघू बरं, काट धर, असं पकड ना तू. अजून हे बाकी आहे, टिफिन बाकी आहे आणि हे बाकी आहे, म्हणून तसं वाटतंय बेटा. ते टाकलं ना अजून जड होऊन जाईल. तरी परत इथपर्यंत येता 10 मिनिटाचा रस्ता आहे. इथपर्यंत येता माझा खांदा ऐकून जातो बॅगला उचलून आणते तर. असं करून पूर्ण खांदा दुखायला लागतोय. पण काय करणार आहे नाही बेबी. चल सॉक्स घाल बेटा. चला आता हनीला सोडून येईल तिचे पप्पा. आणि तिची बॉटल तर अर्धी. आता मला पाणी त्याच्यातलं कमी करावं लागेल. आणि टिफिनमध्ये आहे आज बनवलं होतं मूग. आणि सॉक्सनं आज ओल्लेच राहिले बरं. काल पाऊस होता ना ग, आणि हे बघ ओल्लेच राहिले ग.
तसंच घालून घेशील ना बेटा. दुसरे सॉक्स पण नाही आहे. नाही ग, तिथं हे होऊन गेलेत, खराब झाले ते. ते घुंगरू का बरं लावते, टीचर रागवेल ना. नाही रागवते, श्रेयाने पण लावले. हां ग. तर मित्रांनो, आज भेटलं बरं का. आज पाऊस येतोय फायनली. रेनकोट. हां, फर्स्ट डे आहे. रेनकोट घालायला भेटलं बरं का. नवीन रेनकोट घेतलेलं. 8 दिवस झाले घेऊन, असंच पडलेलं. रोज घेऊन जायची, पाऊसच यायचा नाही. म्हणजे यायचा पण त्यांच्या टायमाला नाही यायचं, जायचं यायच्या टायमाला नाही यायचा. बघा, बारीक एकदम रिमझिम आहे. पण म्हटलं घालून घ्यावा, उगीच एवढं लांब जायचं आहे, मग ओलं होऊन जातं माणूस ना, म्हणून आज घालून घेतलं फायनली. बघा लुक कसा आहे रेनकोटचा. छान आहे ना. मोठा लगा गाईच, मोठाने एकदम रिमझिम. तुम्हाला दिसत असेल नाही, एकदम बारीक. अरे, आमची गाडी पण खटारा झाली बरं का. खर करते, नेहमी आवाज करत असते रस्त्यात. काय मी आवडू ना. आज टाइम नाही गेला. तर 5-10 मिनटं जरी टाईम झाला तर अर्ध्या तासाचे पैसे कापून घेतात ते, माहिती आहे का, कंपनीवाले. कंपनीवाले तर. आणि अजून लांब पण आहे, त्र्यंबकेश्वर आहे ना, तिकडे आहे त्यांची कंपनी. पहिले इकडं होती, जवळ होती, आता लांब झाली. तर असं आहे, कंपनीवाल्यांची लाईफ खूपच कठीण आहे. कठीण म्हणजे खूपच कठीण आहे. त्यांचं कामच अवघड असते. तर हां, झालं सगळं. खाली हनी गेली, हनीचे पप्पा गेले, मी राहिली एकटी. तर चला, आपापलं जे रेग्युलरचं काम आहे ते आपण निपटवूया. पहिले आपली जी ड्रिंक आहे ती पिऊन घेऊयात ना. पण ही ड्रिंक है वो वाली पिएंगे हम लोग. तर मी माझं किचन अजिबात दाखवू शकत नाही, कारण की माझं किचन एवढं मेसी म्हणतात ना, तर मेसी झालेलं आहे. तर नाही दाखवू शकत. आवरल्यावर कसं छान वाटतं ना, आणि असं बघितलं तर खूप घाण वाटतं. मग मी पहिले आवरून घेईन, मग तुम्हाला दाखवेल. तर तेवढ्यात आवरूया. नाही, सफाई करायचं मूड नाही आहे. मला कंटाळा येतोय. नको बेटा, पसारा नको करू ना. पसाराने करते कलर. हा, ठेव ना, व्यवस्थित ठेव त्याच्यामध्ये. डायरी. बघू काय कसली डायरी बनवलेली आहे. अजून जेवण बी झालेलं नाहीत आणि जंभया येत आहे मला. काय बनवत असते. हां, प्रेक्षाने बनवलं का तुम्ही बनवलं? प्रेक्षा मला पेज नाही दिलं, म्हणून प्रेक्षाने बनवून दिलं मला. प्रेक्षाने बनवून दिलं. तर हनीची फ्रेंड कोण आहे ग? प्रेक्षा. मम्मा श्रेयाने बी लावलं होतं, मी लावलं असं.
डस्टने तोडायची. हा बेस्ट फ्रेंड म्हणून. बेस्ट फ्रेंड म्हणून. डस्टने तुटायची. दस्ती नाही तुटायची म्हणून. हा. अच्छा, दस्ती नाही तुटायला पाहिजे म्हणून. ते नकटे माझे नकटे. काय बनवायचं? अरे देवा, देवा की बाई. लय कंटाळा येतो खरंच संध्याकाळी. बरं अजिबात लय कंटाळा येतो. स्वयंपाकडे करू वाटत. कंटाळा. पिल्लू सगळं आवर आणि ठेवते. तुझं कंप्लीट कर आधी. कंप्लीट करते. कलर बी पाहिजे त्यासोबत. कलर कशाला पाहिजे? पाहिजे. पप्पाला सांगून बघ. काय सांगू बघू पप्पाला? कलर. कलर. हे घ्या. टेन्शन घेऊन घेऊन सगळे केस गळून गेले माझे. मला खूप टेन्शन असते रोज. बघा इथे सगळे केस निघून गेलेत. मला एवढं टेन्शन आहे बघ, त्यांना किती असेल बघा. त्यांचे तर सगळे केस नाही. मग केस कसं काय उडाले सगळे? हेल्मेट घालून घालून. लोकांचे हेल्मेट घालून आमचं तर टेन्शन घेऊ. टेन्शन घेऊन केस उडाले. तर आता सध्या केसांची जास्त प्रॉब्लेम आहे लोकांना. माणसांना पण आणि बायांना पण जास्त गळायला लागले आता. सगळ्यांची केस गळतात खूपच. ऐसी जिंदगी चलेगी हमारी ना गणी. ऐसी जिंदगी बहुत बर्बाद हो गई हमारी. क्या हो गई? बर्बाद. क्या जिंदगी बर्बाद हो गई? आणि म्हणते हमारी जिंदगी बर्बाद हो गई. कैसे बे? हाँ इकडं बघ. कैसे जिंदगी बर्बाद हो गई तेरी? खायला चांगलं चांगलं भेटतं. हां मस्त खेळून घेते, खाऊन घेते, पिऊन घेते आणि मस्त झोप पूर्ण करून घेते आणि टेन्शन म्हणते. जाय आवर. काय करणार जसा पिल्लू आवर गा. अभ्यासच खूप जास्त आता भेटतोय ना. थकून जाते ते अभ्यास करून करून. क्लासचा असतोय, परत स्कूलचा असतोय. लिहून लिहून थकून जाते पोरं. काय करायचं? चला गाईस, काहीतरी बनवते आता आणि ठेवते. कंटाळा येतो खरंच.